हॅलो नमस्कार, मी स्नेहा व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला आपल्या अलिबागच्या सिरीजच्या आपण तिसऱ्या पार्टला सुरुवात करूया. आता आम्ही निघालो होतो, आमची सवारी निघाली होती मस्त काशीत बीचला जाण्यासाठी. तर तिथला रस्ता इतका सुंदर होता, आम्हाला बघूनच मस्त वाटत होतं. एकदम असं वाटत होतं आपण गोव्यामध्ये चाललेलो आहे का. पण मस्त एकदम मस्त असं ग्रीनरी टाईम एकदम पीसफुल वाटत होतं. आणि पहिले मग आम्ही 2-3 बीच बघितले जाता, पण आम्हाला ते काय एवढे चांगले नाही वाटले. त्यानंतर मग आम्ही फायनली डिसिजन घेतलं का आपण आता काशीत बीचला जाऊ. पहिले आम्हाला वाटत होतं का खूप लांब असेल, अलिबागच्या खूप लांब असेल, पण तुम्ही जर अलिबागच्या 1 घंटा लागतो अलिबागवरून काशीत बीचला जाण्यासाठी. आणि रस्ता पण खूप छान होता. आणि हे पण रिसॉर्ट आम्ही डायरेक्ट असं ऑनलाईन बघितलं, बघता बघता आम्ही कारमध्ये बघितलं. आणि त्यानंतर हे रिसॉर्ट हे पूर्ण असं सिटीमध्ये काशीत बीच आहे ना, काशीत बीचच्या थोडंसं पुढे जायचं आहे 10 मिनिट. आणि पूर्ण असं सिटी गाव आहे, गावमध्ये आलेलं आहे. आणि ते गावच्या थीमवर असं बनवलेलं आहे. छान आहे मस्त असं. त्यांनी मस्त रेड कलरचं त्यांनी कलर दिलेला आहे. घरगुती जेवण आहे, मस्त छोटासा स्विमिंग पूल आहे, झाडं लावलेले आहे, मस्त लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. आणि मस्त फॅमिलीज आले होत्या. नारळाचे झाडं पण आहे, मस्त स्ट्रॉबेरीज लावलेल्या होत्या. मस्त आम्हाला असे एकदम असं वाटत होतं का घरी आपण आलेलो आहे मस्त. आणि मस्त वाटत होतं. छान आहे मस्त हे पण रिसॉर्ट. तर आम्हाला हे पण आवडलं. जे आम्ही पहिले होतो ते पण छान होतं आणि हे पण छान होतं. ही काशीत बीचच्या पुढे आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. काशीत बीचला किवीने किती मस्त तयारी केली आहे. आमच्या आधीची तयारी बघा किती छान आहे. अरे वा, व्हेरी गुड. हा हो, किवीचा ड्रेस, टोपी बघा. स्वच्छ सुंदर आणि निर्मळ. पूर्ण गाव. ऑलमोस्ट आम्ही 5 वाजता तिकडे त्या रिसॉर्टला पोचलो. त्यानंतर फ्रेशन अप झालो, कपडे वगैरे चेंज केले आणि मग आम्ही निघालो काशीत बीचला जाण्यासाठी. आणि मस्त तिकडचा रस्ता असं बघा, बसेस वगैरे खूप आलेल्या होत्या आणि पूर्ण गाव आहे, ते गाव टाईप आहे. आणि मस्त त्यांनी पण खूप छान वाटत होतं. छोटंसं एक गाव आहे आणि खूप स्वच्छता पण होती तिथं. आणि मध्ये तिकडं मग आम्ही ऑनलाईनच हा रिसॉर्ट बुक केला होता, डायरेक्ट रस्त्याने बघत होते मी. मग आम्ही सजेस्ट केला दोघांनी मिळून. तर मग फोन वगैरे केला त्यांना, तर अवेलेबल आहे का विचारले, रूम्स वगैरे. मग त्याचे फोटो वगैरे आम्ही मस्त बघितले. आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो. तर मग आम्हाला जसं पाहिजे होतं तसंच होतं, छान होतं. आणि मग आम्ही निघालो आता बीचवर जाण्यासाठी. आणि मस्त कारण की तिकडे असं एकदम जवळ, बीचच्या जवळ नाही हे रिसॉर्ट, थोडंसं लांब होतं 10 मिनिट. तर मग तुम्हाला जर कपडे वगैरे पण घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही, कारमध्येच थोडंसं चेंज वगैरे करू शकता तसं. आणि मग आम्ही नॉर्मलच असे कपडे वगैरे केले, कारण की आम्हाला पाण्यामध्ये एवढं काही असं जायचं नव्हतं, फक्त बीचवर वगैरे बसायचं होतं. मस्त थोडा टाईम स्पेंड करायचा होता, बघायचं होतं थोडंसं, कारण की सकाळी ऑलमोस्ट आम्ही पाण्यामध्ये सगळं भिजलेलो होतो. बघा गाड्या बघा किती. आणि अलिबाग काशीत बीचला खूप गर्दी पण असते, ऑल टाईम गर्दी असते काशीत बीचला. संध्याकाळची वेळ होती, असं ऊन पण नव्हतं एवढं आणि खूप छान वाटत होतं, पीसफुल वाटत होतं. मस्त आम्ही बसतो, मस्त आधी किवी पण एन्जॉय केलं. फक्त आम्ही बेडशीट वगैरे माझं टाकायला आणले होते आणि ते पण नाही. आम्ही केक पण घेतलेला होता, तो पण आमचा हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्येच राहून गेला. घाईघाईमध्ये निघालो, कारण की आम्हाला इकडे सेलिब्रेशन मस्त केक वगैरे कापायचा होता. मग नंतर आणायला जाऊ तर खूप लांब आहे, पण ते तिकडेच राहून गेला. ठीक आहे म्हटलं आपण नंतर कापूया, रात्री कापूया. आम्ही इकडे पण टाईम वगैरे स्पेंड केला. इकडची रेत पण बघा, व्हाईट सँड आहे, व्हाईट जशी गोव्यामध्ये असते ना त्या टाईप आहे. आणि खूप गर्दी आणि मस्त वाटत होतं. आणि मोठं बीच आहे खूप. पण असे हॉर्स रायडिंग होती, मोठ्या मोठ्या बाईक्स होत्या, लहान मुलांसाठी पण होतं. आणि मग आम्ही पण फॅमिलीचे मस्त परत मोठी जी सकाळी केली ती नव्हती, इकडे वेगळ्या प्रकारची होती. तर ते पण आम्ही केलं, हॉर्स रायडिंग पण केली. आणि मस्त थोडंसं टाईम स्पेंड केला, थोडं बसलो मस्त तिकडे. आणि नंतर मग तिकडे गेल्यावर थोडंसं असे छोटे छोटे असे स्टॉल्स पण आहे, तिकडे पण भजी वगैरे खाल्ली, वडापाव मग ते पण मिळतात, मिसळपाव मिळतात, जेवण पण मिळतं, तुम्ही जेवण पण करू शकतात.
मस्त केलं पाहिजे. हे आधीला काढते मी. चला तिला आवडते बाबा. आधी किवी पण मस्त इकडे एन्जॉय करत होते आणि तिकडे मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला, मस्त भजी मागवले. तुम्ही मिसळ पण मागू शकता, वेगवेगळे लहान मुलांसाठी पण आहे आणि मस्त ऑर्डर देऊन द्यायचे, पण थोडासा टाईम लागतो. मग तिकडे बसायला पण आहे, मस्त छान वाटत होतं असं संध्याकाळी. मस्त आम्ही मस्त राईड पण केली आणि हे दोघं पण मस्त मजा करत होते. मस्त एन्जॉय केला आमचं 25 डिसेंबर. आपल्याला सगळं भेटलं. पाणी हा अरे पडशील खाली. वरची म्हणून बसले बेटा. कुठे पाणीला गेलो होतो टीव्ही नाही. तर बीचवरून थोडंसं नाश्ता वगैरे करून आलो होतो. त्यानंतर आल्यावर फ्रेशनअप झालो मस्त आणि मस्त मी ड्रायफ्रूट्स वगैरे आणले होते आधी किवीसाठी. मस्त दोघं पण एन्जॉय करत होते, खात होते. आणि मग हे मधून पण त्यांनी जे आपल्या विटा असतात ना त्या टाईप आहे आणि मस्त कलर दिलेला आहे असं बनवलेलं मधून आणि बाहेरून पण तसंच आहे रिझॉर्ट. म्हणजे त्यांची थीमच तशी आहे. आणि थोडासा पाण्याचा आम्हाला इकडे प्रॉब्लेम जाणवला, असं पाणी यायला कमी वाटत होतं आणि बाहेर पण असं लाईटिंग वगैरे आहे. रिझॉर्ट तर छान आहे, फक्त पाण्याचा एक असा प्रॉब्लेम होता. आणि बाहेरचा असा सीन आहे बघा, असं ते वाडे असतात ना जुने वाडे त्या प्रकारे. बाहेर पण मुलं वगैरे खेळत होते. त्यांनी मस्त छोटासा स्विमिंग पूल आहे आणि मस्त लाईटिंग वगैरे लावलेली होते. असं सिरियलचा सेट असतो ना त्या टाईपच मला असं वाटत होतं, जुने आपले मराठी सिरियल्स असतात ना. आणि बाहेरून पण खूप छान आणि असं लाईट म्युझिक वगैरे चालू होतं आणि छान वाटत होतं. मग आम्ही थोडंसं संध्याकाळचं पण मस्त थोडंसं वॉकिंग केली, सगळीकडे बघितलं आणि मस्त एकदम रिफ्रेश वाटत होतं. मस्त हवा चालू होती आणि मस्त असं जास्त थंडी पण नव्हती आणि जास्त गरम पण नव्हतं. मस्त वाटत होतं, मस्त क्लायमेट एकदम छान होतं, असं पीसफुल होतं. आणि बाजूला असं त्यांचं घर पण आहे. मग तिकडेच ते आपण जेवण सांगितलं ना, मस्त चुलीवरचं भाकरी वगैरे बनवत होते आणि मस्त वाटत होतं, बसायला जागा वगैरे असं मस्त आम्ही चक्कर मारत होतो. आधी किवीला पण मस्त छान वाटत होतं, एकदम असं वाड्यामध्ये आल्या टाईप वाटत होतं आम्हाला पण. मस्त एन्जॉय केला आम्ही पण.
जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर ते तुम्ही लवकर दिली पाहिजे, मग त्यांना टाईम लागतो बनवायला. मग थाळी पण असते, चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी अशा ऑर्डर्स असतात. मग ते ऑर्डर्स घेतात आणि त्यानंतर मग तुम्हाला कोंबडी वडे पाहिजे असेल, तांदळाची भाकर असेल, ते सगळं देतात बनवून. मग आम्ही ज्याला जे जे पाहिजे ती ऑर्डर दिली होती आणि मस्त त्यांचा खालीच असा डायनिंगचा एरिया वगैरे आहे आणि मग थाळी सांगितली होती आणि मस्त तांदळाची भाकरी सांगितलेली होती. मस्त त्यांनी दिलं आणि कोकम पण दिलं ते आणि मस्त रस्सा दिला आणि मस्त जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही जो केक आणला होता तो मस्त सेलिब्रेट केला, मस्त केक वगैरे कापला आणि मस्त मजा वगैरे केली आणि छान वाटत होतं. मस्त असं वन डे तुम्ही इकडे ट्राय करू शकता. कधी म्हणजे काशीद बीचला येणार असेल तर काशीद बीचला असे खूप सारे रिसॉर्ट आहे आजूबाजूला आणि खूप असं भरलेलं पण असतं आणि मस्त केक वगैरे कापला. आधी किवीला केक म्हणजे तर त्यांना आता फर्स्ट असतं का केक पाहिजे. कसा विचार आहे ग. किती समजदारी पाहिलं. चला हॅपी अॅनिव्हर्सरी. कापा कापा सगळे कापा. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता दीदी पकड. हॅपी अॅनिव्हर्सरी. त्यानंतर मस्त सकाळी सकाळी रात्री सेलिब्रेशन झाल्यानंतर मॉर्निंगला मी मस्त उठले होते आणि मस्त तयार झाले होते. मॉर्निंगला बघा हे असं मस्त छान वाटत होतं. मस्त थोडीशी वॉकिंग केली, तिकडे सगळं बघितलं मम्मीने आणि मी आणि मस्त हवा चालू होती आणि एकदम मस्त क्लायमेट पण खूप छान होतं आणि मस्त स्विमिंग पूल पण त्यांनी क्लीन वगैरे केलेला होता. तर आम्ही थोडंसं मस्त फोटो वगैरे काढले, मस्त व्हिडिओज वगैरे बनवले आणि मस्त वाटत होतं एकदम क्लीन. आधी किवी थोडं झोपलेले होते आणि तिकडे बघा आंब्याचे झाडं आहे, नारळाचे आहे, त्यांनी स्ट्रॉबेरी वगैरे लावलेले आहे आणि क्लीननेस पण खूप छान आहे. जुन्या वाड्यामध्ये कसं येतो आपण त्या टाईप मस्त वाटत होतं आणि हा छोटासा स्विमिंग पूल पण आहे आणि मस्त एकदम छान आहे. असं फोटोजेनिक आहे, फोटो वगैरे पण छान येतात आणि मस्त वाटत होतं एकदम. आणि झेंडूचे वगैरे झाडं, मस्त घरचं जेवण त्या टाईप. आणि मग आधी किवी पण उठले आणि मग आमचं स्विमिंग पूलमध्ये तर जाण्याचं नव्हतं. त्यानंतर मग ते बोलत होते का चला स्विमिंगमध्ये आणि मग किवीचा मी ड्रेस पण आणलेला होता मग तिला पण वेअर वगैरे केला. आम्ही दुसरं तर नॉर्मलच होतं, असं फक्त बसूया म्हटलं कारण की थोडंसं थंडी होती ना, तर मस्त असं ऊन पडलेलं होतं तर मस्त पाण्यामध्ये पाय टाकून मस्त बसूया. पण नंतर किवी म्हणे चला आपण करूया आणि संदीपला स्विमिंग पण येते आणि मग आम्ही चला म्हटलं छोटंसं स्विमिंग जे चिल्ड्रन स्विमिंग पूल असतं त्याच्यामध्ये थोडंसं बॉल वगैरे खेळूया, थोडं मजा करूया. त्यांना पण थोडंसं त्यांच्या पाण्याची जी भीती असते ती पण चालली जाईल. मग मी आधी किवीला दोघांना पण खाली उतरवलं. आम्ही पण थोडंसं खेळलो आणि छान वाटत होतं, दोघांना पण मजा येत होती. मस्त इकडे बघ ना, आदू बघ ना इकडे. आदू फेक. हा नाही असा हात धरायचा बरोबर.
हा तिला तसं येतं हा. जा ना घाबरायचं नाही. सर्दी नाही पूर्ण नाक कापून जातं. चला आधी. खाली हा मग तेच कर कर कर. नाही नाही कर कर बेटा. चला स्ट्रॉंग स्ट्रॉंग झाली स्ट्रॉंग. मध्ये करायचं असेल. तिचा हा टायरवर तर बसत. हा बस बसवा. नाही ना बसता बसताच बस. टायरवर मजा येईल तिला बाप. या आधी येतो. असं चालतं. चालतं चालतं असं. आता तू जा आता आधीला घेऊन जातो. आधी हा आधी लागेल. आपण चालत चालत जाऊ. काय होतंय थंडी वाज असं होतं. थंडी थंडी जा बा, आधी पॅक धरा बरं का. अरे बिलकुल घाबरत नाही. तो तो स्ट्रॉंग आहे एकदम आहे ना. स्ट्रॉंग आहे एकदम. थंडी वाजते तुला. गरम पाणी घेऊन आणणार. गरम पाणी कोमट पाणी. ए वा आमचा आधी बघितला का. आधी स्विमिंग करतोय बघ. बघ कसा स्विमिंग करते उभ्या उभ्या. स्ट्रॉंग राहायचं स्ट्रॉंग. आधी की कैसे स्ट्रॉंग आहे. आधी की कैसे मम्मी. मला तर खेळू दे. चल मी चला. हा कुठे ऊन भेटतंय मस्त त्यांना. अरे वा काय भारी दिसतंय बापरे. हा हा आधी आधी कर असं. आधी असं कर. आधी आधी मम्मी आईकडे बघ. असं असं कर. अरे करू दे त्यांना. बघितलं ना ते तुला तर त्यांना स्ट्रॉंग वाटते. नाही पप्पाला स्विमिंग करू दे आता. हा नाही करत आहे. चल, किती वाजले? चलो. तू पप्पाला जाऊ देत नाही. नाही कोण डुबत. डुबता डुबता. स्विमिंगची मजा केली ना आज आपण मस्त. हा बघ बर. काही नाही तू बोला. देतोय ना तू. काय हा ये इकडं वरती उभं राहू सगळ्यांवर. नंतर आम्हाला मस्त आम्ही फ्रेश परत कपडे वगैरे चेंज केलं. आधी किवीला मस्त फ्रेशनअप केलं. आंघोळ वगैरे झाली आणि मग आम्ही नाश्ता सांगितला होता मिसळपाव. मग ते मस्त मिसळपाव तयार झाली आणि मस्त टेस्ट होती. त्यांनी बनवलेली होती. सगळ्यांसाठी मिसळपाव सांगितलं. मला चेकआउट करायचं होतं. मग आधी किवीला पण मग आम्ही सगळं बॅग्स वगैरे बाहेर ठेवल्या आणि मग आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला. मस्त आम्हाला निघायचं होतं. मग आम्हाला इकडनं नाशिकला जायचं होतं आणि मस्त आम्ही तयार वगैरे झालो आणि मस्त चेकआउट वगैरे केलं. काय बिलिंग वगैरे करायचं असं ते केलं आणि मग नंतर बाहेर पण मग आधी किवीने मस्त मजा करत होतं. त्यांनी असं झुला वगैरे बांधलेला होता आणि त्यांना पण मस्त तिथं थोडंसं त्यांनी पण खेळले. ते थोडंसं 10-15 मिनिट त्यांना मजा येत होती. एकदम असं मस्त गावाचं घर कसं असतं तिथं मस्त वाडा असतो. छान खेळायला असतं. असं सिटीमध्ये तर मुलांना बघायला नाही मिळत. असंच भेटतात. मग आम्ही त्याच्यासाठी हा रिसॉर्ट बुक केलेला होता आणि मस्त वाटत होतं.
होतं दोघांना पण. जरी खूप लावलेली होती, वेगळ्या प्रकारची झाडं तिथे लावलेले होते, तर खूप असं शांतता आणि मस्त एकांत असं मस्त वाटत होतं एकदम. सगळ्या प्रकारचे झाडं असं ग्रीनरी बघून खूप रिफ्रेश वाटत होतं असं आणि मस्त छान वाटत होतं. मग आम्ही बॅग्स वगैरे पॅक केल्या. मग आम्हाला मस्त कारमध्ये वगैरे ठेवायचं होतं आणि आता निघायचं होतं. दुपारच्या वेळेस आम्ही निघालो नाशिकला जाण्यासाठी. कुठे जायचंय म्हणे तो मला कुठे जायचं. गंदा म्हणते का गद्दा म्हणते काय माहिती. काय म्हणते गड्डा गड्डा ग. इकडे उभं राहा, वरती उभं राहा. खूप पडशील आदू. नंतर आम्ही तिकडे मस्त फोटो वगैरेच काढले आणि निघालो मग. आणि जाता जाता काशीद बीच पण लागणार होतं आणि ह्या दोघांचं आधी किवीचं चाललं होतं का आम्हाला काशीद बीचवर थोडा वेळ खेळायचं होतं, पण ऊन खूप होतं. पण त्यांचे म्हटलं ठीक आहे थोडंसं 10-15 मिनिट बसूया. मग ते मातीमध्ये वगैरे बसले, तर आम्ही बाजूला असं बसलो होतो. त्यांना थोडंसं त्यांच्याबरोबर टाईम त्यांनी स्पेंड केला. त्यांनी माती घेऊन पण आले ते एका मस्त पॉलिथिनमध्ये. आम्ही तिकडची माती आणि घरी 2 दिवस खेळल्यानंतर मग मी फेकून दिली. असं निघाली आता आमची सवारी नाशिकला जाण्यासाठी. मग आम्ही मस्त रस्त्यामध्ये नारळ पाणी असतं आणि फिश. इकडे जायला पाहिजे होतं डायरेक्ट. अजून अजून खेळते. कशी करते अजून अजून खेळायला पाहिजे. आता घरी. थोडे रस्ते खराब आहे थोडे. आणि दुबई पण आहे, बीच पण आहे. नाही बीच आहे वाटतं. आणि दुबई पण आहे, बीच पण आहे. दुबई कशाला म्हणता मम्मी? दुबई कशाला म्हणता? दुबई सिटी आहे ना मोठी. मोठी आपण जायचंय ना आपल्याला. इथे दुबईला जाम जायचंय दुबईला बी बीच आहे जाम राहते. सगळं आधी. ओलू ओलू जाम जायचे आता. हे बघ हे बघ दुबई बघ. पाणी वगैरे पाहिजे कोणाला नाही. पुढे जाऊ. माझे पाहिजे. मापे. पुढे भरपूर असते. पप्पा मापे. मी जातो. किक किक कोक कोक किक कोक कोक किक कोक. पाहिजे ना पाणी. ते कोक किक कोक कोक किक कोक किक कोक. इथे काय होतं सुक. मलाही खायला ना बसल्या. मलाही खायला. ताजी आहे. ताजी माझे संपला बाजार माझी बघ मच्छी सगळी संपली. किती देणार बोल पैसा बोलायचं. पॉपलेट पाहिजे. देऊ काय दादा? ही एकदम मोठी आहे. सगळी देतो 1500ला 1200. ही छोटी आहे का? कितीला देता तुम्ही? छोटी आहे छोटी 1200ला. 1200ला किती? सर्व 6 पीस 1200ला. मोठा पाहिजे मोठा. मोठा पाहिजे. मोठीच आहे. बघ कसली मोठा पाहिजे. हा मोठा आहे. मोठं नाही ते काय. हा हेच असंच पाहिजे. काही कमी वगैरे कमी करा. का माझी हा सगळी पाहिजे. नाही हीच पाहिजे फक्त. 1200 हे सगळी घ्यायची म्हणली कशी 2400 असंच आहे. 5 आहेत ना. मग काय फायदा. ना म्हणून थोडं नाही ऍड करा ना. ऍड करा. ऍड करायला काय नाही. भरू ना. नाही थांबा पण नीट एक टाका नाही याच्यात है ना. नाही ह्याच्यात नाही. मग सगळीच घ्या ना तुम्ही. नाही ती छोटी आहे मला छोटी नाही पाहिजे. मोठी पाहिजे. आम्ही छोटी खातो. छोटा भाऊ एकच आहे याच्यात. ही टाका ते नाही. पण फ्री मध्ये आहे. फ्री मध्ये ठीक मग आहे. 1500 देशील. ही टाका 1500 देशील. आणि हे 2 पीस टाका 1500 देतो. नको 2 नाही येणार भाऊ. नाही मग सगळीच घ्या ना भाऊ मला. घर 2400 दे घे. तो कोणी खाणार नाही. खराब होऊन जाते. हे बघ 2200 देशील सगळ्याचे. नाही एवढी. कोणी खात नाही एवढं. पण हे बघ तुला फ्री मध्ये 4 गावतील हो, म्हणून बोल. बॉक्स आणि बर्फ पण. तुम्ही घ्या चला बरं. नाही 2200 नाही. तर मग एकच दे आम्हाला. जाऊ दे एकच दे. 2000 देत असतील. नाही हा 2000 मला दे. सगळी पाहिजे.
फिश आहे. आम्ही मस्त मोठी मोठी पॉपलेट घेतली आहे, मस्त ताजी आणि एकदम फ्रेश होती. अशा बसलेल्या असतात लेडीज आणि मग आम्ही ते पॅक पण करून देतात. बॉक्स पण असतो त्यांच्याकडे, बर्फवाला पण असतो, बॉक्सवाला पण असतो, बाजूलाच बसलेला असतो, सगळं रेडी असतं आणि ते मस्त आपल्याला पॅक करून देतात. घरी येऊस तर मस्त आम्ही नाशिकला आल्यानंतर 2-3 दिवस मस्त ही फिश खाल्ली आणि मस्त फ्रेश होती, एकदम ताजी ताजी आणि खायला पण मजा आली. मस्त फ्राय बनवली, रस्सा बनवला, बघा ही एकदम मस्त ताजी ताजी. मुंबई, नाशिक. पडणार नाही ना? नाही ना? रस्त्यामध्ये थांबलो पुढे गेल्यानंतर तर जे अलिबागचा पूर्ण जे अलिबागच्या मध्ये बनवलेलं असतात ना, जामुनची वडी असते, आंबा वडी असते, तिकडचे कोकम सरबत असतं, कोकम असतात, सगळं सुका मेवा जे म्हणतो, आणि त्याचे खूप सारे असे स्टॉल्स लावलेले होते आणि लोणचे असतात, मसाले असतात अलिबागमध्ये, जे मिरची मसाला आपला घरगुती, पापड कुरडया असे स्टॉल्स होते. तर मी मसाले असतात ना आपला अलिबाग म्हणजे कोकणी मसाला जो असतो ना, फिश मसाला, चिकन मसाला, असे मसाले वगैरे खरेदी केले मस्त. आणि मस्त जे आंबावडी असते आपली, जी चिंचचे असतात, कोकम असतात, त्याचे ते घेतले आणि मसाले तर एकदम म्हणजे प्युअर होते, मी घरी येऊन वापरले पण. आणि मालवणी मसाला असतो, फिश मसाला, असे सगळे मसाले होते. असे खूप सारे स्टॉल, आपण रस्त्याने ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस खूप सारे स्टॉल लागलेले असतात मस्त खाण्यापिण्याचे. आणि तुमचे पापड झाली, कुरडई झाली, कोकम असतात, कोकमचे असे पाउचेस असतात, किंवा आपण बाटलीमध्ये पण कोकम असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस. ती खरेदी केल्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला आणि ते पण हॉटेल खूप छान होतं. म्हणजे लास्ट आमची आता ही फिश थाळी होती आणि हे हॉटेलचं नाव होतं आमराई म्हणून होतं. पुढे गेल्यावर त्याच्यात पूर्ण आंब्याचे झाडं लावलेले होते आणि खूप छान त्यांचं ॲम्बियन्स खूप छान होतं, बसायला छान होतं आणि खूप गर्दी होती. पण आम्हाला वाटलं ऑर्डर दिल्यानंतर किती वेळात येते, तर 15-20 मिनिट लागले आम्हाला ऑर्डर द्यायला. आणि आमची मस्त थाळी होती शेवटची, सगळ्यांनी फिश थाळी मागवली, चिकन थाळी पण एक मागवली होती आणि मस्त होतं, त्यांची टेस्ट पण खूप छान होती. म्हणजे अलिबागमध्ये मला जाणवलं का तिकडच्या आपण ज्या फिश खातो ना, एकदम मस्त फ्रेश आणि वेगळंच चव असते त्या जेवणाला आणि त्या पूर्ण फिशला. म्हणजे आपण इकडे फिश आणतो ती खातो ती खूप वेगळी असते, तिकडची फिश एकदम, आणि जेवण असं करूशी वाटतं, खाऊ वाटतं मस्त. ते किती पण थाळी तुम्हाला दिली ना, किती वेळा दिवसांनी छान वाटतं आणि मस्त फ्रेश असतं बनवलेलं, ताजी ताजी फिश मस्त. ती त्यांचा तो मालवणी रस्सा, म्हणजे असं वाटत होतं का परत एकदम ही अलिबागला जाईल. माझा फर्स्ट टाईम होता अलिबागला, पण मोस्टली मला अलिबागचं जेवण खूप आवडलं आणि फिश माझी तर फेवरेट आहे अशी पण फिश. पण इकडची फिश जी आपण खाल्लेली असती मुंबई किंवा नाशिकची, ती वेगळीच असते. आणि जे अलिबागची फिश असते त्याच्यामध्ये टेस्ट आणि त्याची चवच ती वेगळी असते. तुम्ही कोणी पण गेला असेल तर तुम्हाला हे मोस्टली अनुभव आलेला असेल. आणि आम्ही जे पण हॉटेल ट्राय केले ते सगळे हॉटेल आम्हाला चांगले मिळाले, किंवा काही काही वेळेस होतं का एखाद्या वेळेस ठिकाणी चांगलं नाही मिळत. सगळ्या हॉटेलमध्ये आम्हाला टेस्ट एकदम एक नंबर मिळाली आणि मस्त टेस्ट होती आणि फिश तर एक नंबर होती सगळीकडे. त्यामुळे असं वाटतं का वर्षातून एकदा तरी फिश खाण्यासाठी अलिबागला जायला पाहिजे. मोठ्या मस्त थाळीमध्ये त्यांची मालवणी करी, फिश, कोकमची ती कढी असते, राईस, पापड आणि मस्त टेस्ट खूप छान होती आणि मस्त आम्ही मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून. लास्ट आमची आता ही थाळी, त्यानंतर नाशिकला आपल्या जायचं होतं मला आणि मस्त एन्जॉय केलं. आधी गेमीने पण मस्त थोडं थोडं खाल्लं आणि आम्ही सांगितली होती तांदळाची भाकर आणि कोंबडी वडे पण सांगितले होते एक्स्ट्रा 1 प्लेट. आणि मस्त बघा ही असं बघूनच खाण्याची इच्छा होते. आणि मस्त पापड. आणि आम्हाला वाटलं होतं का खूप लेट होईल, पण गर्दी असून पण त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेलं होतं आणि आली होती 10-15-20 मिनटामध्ये आणि टेस्ट पण खूप छान. मला जर हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही अलिबागची सिरीज कशी वाटली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.